मावळच्या कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर आता आरोप प्रत्यारोपांचा पूर पाहायला मिळतोय। खासदार संजय राऊत यांनी पुलासाठी मंजूर झालेले 8 कोटी गेले कुठे असा प्रश्न विचारलाय। सोबतच राऊतांनी तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाणांवर आरोप केलाय। आता रवींद्र चव्हाण यांनी राऊतांच्या आरोपांना उत्तर देत निधीचं एक वेगळंच गणित मांडलेलं आहे। मावळमध्ये इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली। यानंतर पुलाचा मंजूर निधी गेला कुठे असा सवाल विरोधकांकडून विचारला जातो। पुलासाठी 8 कोटी मंजूर होते, सही मात्र 80,000च्या पत्रावर झाल्याचं म्हणत खासदार संजय राऊत यांनी ते पत्रही समोर आणलं। आता मात्र तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलं। यावेळी त्यांनी निधीबाबतचं एक वेगळंच गणित सांगितलं। बजेटमध्ये प्रत्येक कामासाठी निधीची तरतूद हजारांमध्ये असते। कुंडमळा पुलासाठी 80,000 निधी मंजूर झाला होता। तरतुदीपेक्षा 1000 पट रक्कम अशी ती तरतूद असते। 80,000 गुणिले 1000 असा त्याचा अर्थ आहे। म्हणजेच पुलासाठी 80,000 गुणिले 1000 म्हणजेच 8 कोटी निधी मंजूर झाला। हे समजून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं अर्थसंकल्प कसा वाचावा हे पुस्तक वाचावं असं देखील रवींद्र चव्हाण म्हणाले। कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झाले आहेत, किती? त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर। मग पूल का नाही झाला? पैसे गेले कुठे? मंजूर झालेले पैसे गेले कुठे? मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात, झोपून असतात। अशा 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000। हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम। 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे। काल तो पूल कोसळला, लोक वाहून गेले, लोक मेले। हे या सरकारचं, मंत्र्यांचं आणि भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रती असलेलं प्रेम। संजय राऊतजी हे विश्व प्रवक्ते आहेत, त्यामुळे ते रोज काही ना काहीतरी बोलत असतात आणि मग त्यांनी बोललं म्हणून आपण त्या विषयाबद्दल त्याचं उत्तर देत राहिलो तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरं देतो आहोत म्हणून ते रोज काही ना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने बोलत राहतील। बजेटमध्ये जी तरतूद होते ती हजारामध्ये तरतूद होते आणि म्हणून ती हजारामध्ये असणारी जी तरतूद असते त्या तरतुदीप्रमाणे खरं तर जेवढी तरतूद असते त्याच्या 1000 पट असा तो अर्थ असतो। त्यामुळे 80,000 गुणिले 1000 असा तो त्याचा अर्थ असतो। कुंडमळाचा पूल हा जीर्ण झाला होता, त्यामुळे तिथल्या नागरिकांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी नव्या पुलाची मागणी केली होती। 2022 मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली। 2024 मध्ये नव्या पुलाला प्रशासकीय मान्यता मिळाली। 2024 मध्ये नव्या पुलासाठी पुरवणी अर्थसंकल्प निधीची तरतूद करण्यात आली। 2025 मध्ये वर्क ऑर्डर निघाली होती। कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर आता अनेक सवाल उपस्थित होतात। या सगळ्यात टोकाची प्रशासकीय अनास्था असल्याचा आरोप होतो। स्थानिकांच्या नवीन पुलाच्या मागणीवर लागोलाग काही हालचाली झाल्या असत्या तर पर्यटकांचे प्राण वाचले असते असंही म्हटलं जातंय। आता तर निधीबाबतचं रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य पाहिल्यावर आश्चर्यानं भुवयाच उंचावल्यात। चव्हाणांच्या या निधीच्या गणितानं आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।